नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मल्चिंग आणि नॉन मल्चिंग याच्यामधला मी तुम्हाला फरक दाखवतो आहे। हा मल्चिंग वरील कांदा आहे, याच्यापूर्वी आपण पाहिलेला आहे आणि हा आज रोजी 45 दिवस म्हणजे 1.5 महिन्याचा झालेला आहे। त्या तुलनेमध्ये हे जे कांदे आहेत हे 35 दिवसाचे झालेले आहेत, म्हणजे दोन्ही कांद्यामध्ये 10 दिवसाचा फरक आहे। पण तुम्ही एकूण फरक बघा की याची पातींची संख्या जी आहे ती जास्त आहे, शिवाय खाली जी मांड म्हणतो आपण ती चांगली बनलेली आहे आणि खाली बोरासारखी बल्क सुद्धा बनत आहे। त्या तुलनेमध्ये अजून यामध्ये कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नाही। हे साधारण 1 महिन्याचा कांदा आहे असंही वाटत नाहीये, तर हा 1.5 महिन्याचा जो कांदा आहे तो पावसाळी लाल कांद्याच्या तुलनेमध्ये 15 ते 21 दिवस पुढे चाललेला आहे। शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्याने 2 फवारण्या करण्याबरोबरच एक ड्रेंचिंग देखील केलेली आहे। पण याचा फायदा पावसामध्ये काय झालेला आहे की येथे जे नॉन मल्चिंग जो क्षेत्र आहे त्याच्यातून पाऊस आल्यानंतर पाणी डायरेक्टली वाहून जात नाही, तर मल्चिंग मध्ये याच्यावर जे पडलेलं पाणी आहे ते तात्काळ बाहेर जातं, म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी मल्चिंग हा एक योग्य पर्याय आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्की मल्चिंगचा विचार करा आणि येत्या काळामध्ये याचे शेवटपर्यंत व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवायचं आहे। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।